माझ्या मते हा स्किल गॅप नाही आहे, हा करिक्युलम गॅप आहे. आजचा तरुण ज्यावेळी नोकरी मागायला जातो त्यावेळी आपण त्याला काय सांगतो, की त्याच्यामध्ये स्किल गॅप आहे. कारण नोकरीला जे स्किल्स पाहिजेत ते तुझ्यामध्ये नाहीत. इनफॅक्ट तुम्ही कुठलाही रिसर्च काढून बघा, इंडियन एम्प्लॉयबिलिटी सर्व्हे झाला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 40 मिलियन ग्रॅज्युएट्स होतात, त्याच्यापैकी केवळ 42% लोकं एम्प्लॉयबल आहेत. नॅस्कॉमचा स्टडी असा आहे की 1.5 मिलियन इंजिनियर्स दरवर्षी येतात बाहेर, त्याच्यामधले फक्त 20% इंजिनियर्स आहेत, हे पहिल्या 6 ते 12 महिन्यामध्ये प्रॉडक्टिव्हली काम करू शकतात. कारण त्याच्यावरती मग त्या सॉफ्टवेअर कंपन्यांना बरंचसं ट्रेनिंग करावं लागतं. याचा अर्थ असा आहे की हा स्किल गॅप तयार झाला आहे. परंतु मुळात हा स्किल गॅप आहे का? हा फंडामेंटल प्रश्न आपण विचारणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्या मते हा स्किल गॅप नाही आहे, हा करिक्युलम गॅप आहे. कारण तू साधी गोष्ट बघ ना, त्या ग्रॅज्युएशनला ॲडमिशन मिळण्यासाठी त्या मुलांनी बरीच मेहनत केली. त्या ग्रॅज्युएशनमध्ये 3 वर्ष, 4 वर्ष त्यांनी खूप मेहनत केली. त्याच्यानंतर त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं, डिस्टिंक्शन मिळवलं. म्हणजे त्यांनी त्यांच्या परीने तुम्ही त्यांना जे प्रिस्क्राईब केलं, ते तर त्यांनी सगळं व्यवस्थित केलं. मग ते करून झाल्यानंतर जर का त्यांना स्किल्स नसतील, एम्प्लॉयबल स्किल्स नसतील, तर हा प्रॉब्लेम कोणाचा आहे? हा प्रॉब्लेम त्या सिस्टमचा आहे. तुम्ही एकतर त्यांना त्याच गोष्टी शिकवल्या ज्या आत्ता इररिलेव्हंट झालेल्या आहेत किंवा त्या गोष्टी शिकवल्या नाही आहेत ज्या खऱ्या अर्थाने त्यांना उपयोगाच्या आहेत. म्हणजे तुमचं बेसिकली मशिनरी आहे ते फॉल्टी आहे, प्रॉडक्टमध्ये प्रॉब्लेम नाही आहे आणि तो प्रॉडक्ट त्याच्यामुळे फॉल्टी झाला आणि याचे तुम्ही पैसे घेतले आहेत. त्यांना शिकवण्याचे तुम्ही पैसे घेतले आहेत. म्हणजे खरं म्हटलं तर तुमच्यावरती त्या यूथने केस केली पाहिजे, की तुम्ही त्याच्या चुकीचं काहीतरी शिकवलं आणि त्यांच्याकडनं पैसे घेतलेले आहेत. हा फंडामेंटल प्रॉब्लेम जोपर्यंत आपण सॉल्व्ह करत नाही, तोपर्यंत आपण स्किल गॅपमध्ये असेच फिरत राहू.